गीत रामायण म्हणजे सर्वांना भुरळ घालणारा एक अद्भुत आविष्कार. आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग दी माडगुळकर यांच्या शब्दांनी साकारलेला आणि स्वरगंधर्व बाबूजी अर्थात सुधीरजी फडके यांच्या सुरांनी बहरलेला न भूतो न भविष्यती असा एक अनमोल ठेवा. 1955-56 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राद्वारे प्रसारित झालेला 56 गीतमालांचा हा संग्रह. त्यातील शब्द, स्वर, ताल, वाद्य सगळंच विलक्षण. पुण्याचे तेव्हाचे स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांची कल्पना, शब्दप्रभू गदी माडगुळकरांचे समर्पक शब्द, बाबूजींचं स्वर्गीय संगीत, प्रभाकर जोगांचा वाद्यवृंद आणि बाबूजी, डॉक्टर वसंतराव देशपांडे, बबनराव नावडीकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर अशा अनेक मातब्बर गायकांचे स्वर ह्यांनी नटलेलं गीत रामायण. यातील काही मोजक्या रचना सादर करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभलं ही रामरायाचीच कृपा. 22 जानेवारी 2024 रोजी राम जन्मभूमी अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्याच पवित्र प्रांगणात मंदिरात आम्हाला ही सेवा सादर करण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल आम्ही आजन्म ऋणी राहू. त्याच वर्षपूर्तीनिमित्त आज या कार्यक्रमाचं सादरीकरण आपण सर्व पुणेकर रसिकांच्या साक्षीने करताना आम्हाला मनापासून आनंद होतोय. भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे ही संस्था पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. गेली अनेक वर्ष दर महिन्याला किंवा 2 महिन्यातनं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम भरतनाट्य मंदिरातर्फे सादर केले जातात. रसिकांसाठी केवळ मोफत असतात असं नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यात वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सादर केले जातात. म्हणजे नृत्य, नाट्य, गीत, अभिवाचन आणि अशा अंतर्गत आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याचं भाग्य मिळालं. त्यासाठी आम्ही भरतनाट्य मंदिर संशोधन मंदिराचे सर्व विश्वस्त, सर्व पदाधिकारी यांचे ऋणी राहू. म्हणजेच या नवीन ग्रेगेरियन वर्षातील पहिला सांस्कृतिक कार्यक्रम ह्या होतोय याचा आनंद विशेष आहे. गदी माडगुळकरांच्या शब्दात सांगायचं तर आजची ही आमची सेवा म्हणजे ज्योतीने तेजाची आरती अशीच तर आहे. त्यांनीच दिलेलं श्रीरामचरणी अर्पण. आपण सर्व श्रोतृवर्गानं आमची ही सेवा गोड मानून घ्यावी. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा रामचरित्र गायन होतं, रामकथा सांगितली जाते, तेव्हा तेव्हा चिरंजीव असणारे श्रीराम भक्त हनुमंत तिथे असतात. त्यांचंच प्रतीक म्हणून आपण इथे एक दिवाही ठेवलेला आहे. मग पवनसुत हनुमंताचा आशीर्वाद घेऊनच आपण या रामकथेला प्रारंभ करूया का? जय श्रीराम. अयोध्यापुरी प्रभू रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी माणसांचा महासागर जमला होता. तेव्हा तापस वेश धारण केलेले 2 अतिशय तेजस्वी बटू मंडपात आले आणि ते म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. खरंच काय विशेष आहे पहा. प्रभू श्री रामचंद्रांना हे माहीत नव्हतं की आपल्यासमोर येऊन आपलंच चरित्र सादर करणारे हे दोघे आपलेच पुत्र आहेत. आणि त्या 2 कोवळ्या मुलांनाही ही जाणीव नव्हती की हे प्रत्यक्ष आपले पिता. गदिमांचे शब्द किती विलक्षण गोष्ट सांगून जातात. पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती. श्री राम श्री स्व
राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनींचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनींचे वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकाशाचे
जिथे साक्षात प्रभूचे लोचन पाणावती तिथे आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होणं साहजिक आहे. ही गाणी कितीही वेळा ऐकली ना तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अर्थाचं आपल्याला प्रत्यय देतात. प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमंत, श्रीराम आणि मारुतीराय ह्यांना आराध्य दैवत मानणारे, रामांचा दास म्हणवण्यात धन्यता मानणारे भक्त संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांची एक गोष्ट सांगतात की जेव्हा समर्थ पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाच्या जागीसुद्धा त्यांना प्रभू श्रीरामांचंच दर्शन घडलं. डोळे मिटून उघडले तर विठुराया, पुन्हा मिटून उघडले तर रामराया. मनाची खूण पटली आणि समर्थांचे शब्द उमटू लागले. इथे उभा का श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. काय केली अयोध्यापुरी, इथे वसविली पंढरी. काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा. समर्थ म्हणतात, रामदासी जैसा भाव, तैसा झाला पंढरीराव. भाव खरा असेल तर चराचरात सर्वत्र प्रभू श्रीरामच दिसतात. पंढरीतही अयोध्या प्रगटते. लवकुश यांनी कथनास प्रारंभ केला. अयोध्यापुरी शरयू नदीच्या तीरावर असणारी मनुनिर्मित ही वैभवशाली सुंदर नगरी. पुढे इक्ष्वाकू कुलकीर्तिभूषण रघुकुळातील अत्यंत तेजस्वी धर्मपरायण पराक्रमी असा राजा दशरथ या अयोध्यापुरीचा राजा बनला. प्रजेचे पुत्रवत पालन करत असे तो. लवकुश यांनी साक्षात रघुरायांसमोर अयोध्यापुरीचं वर्णन मांडलं. शरयू नदी, तिच्या किनारी असणारी वैभवशाली अयोध्यापुरी, रम्य उपवन, रस्ते, विशाल वास्तू, रथ, सारं काही त्यांच्या शब्दातून अगदी जसंच्या तसं डोळ्यांपुढे उभं राहिलं. सरयू तीरावरी अयोध्या, मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या, मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या, मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुन वाहती मार्ग समांतर. मधुन वाहती मार्ग समांतर. रथबाजी गजवती चालती, नटुनी त्यांच्यावरी. ओ नटुनी त्यांच्यावरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे, अवधी भवती रम्य उपवने. त्यात रंगती नृत्य गायने. त्यात रंगती नृत्य गायने. मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरी परी. ओ अलका नगरी परी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक. पुत्र उपजती निज कुल
इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करितो रक्षण त्या नगरीचे करितो रक्षण गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी ओ सूर्य जसा संगरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी दशरथास त्या तिघे बाऱ्या सुवंशजा त्या सुमुखी आल्या सिद्धपतीच्या सेवाकार्या बहुश्रुतार्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी ओ अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख येणावी एक उडेपण गृहस्थाश्रमी पुत्रोदय पण अजुनी नवदा प्रीतीच्या अंबरी ओ प्रीतीच्या अंबरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी कैकयी करी नवसासी दशरथासही व्यथा एकती छळिते अभ्यंतरी ओ छळिते अभ्यंतरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी राजसौख्यते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष मनाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी ओ वसंत सरला तरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी खरंच सांगतो, रामजन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये हे गीत सादर होत असताना आम्हा सगळ्यांचे डोळे भरून येत होते. रघुवंशातील राजा दशरथ अत्यंत पराक्रमी तेजस्वी असा राजा. त्याच्या तीनही भार्या कौसल्या, सुमित्रा, कैकेयी अत्यंत सुवंशजा, रूपवान होत्या. पण सगळ्यांनाच एकच शल्य होतं. प्रजेच्या आणि राजाच्या आनंदात एकच कमतरता होती. राजाला पुत्र नव्हता, प्रजेला युवराज नव्हता. मग महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेनुसार राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
प्रत्यक्ष यज्ञपुरुषानं प्रगट होऊन पायसदान दिलं आणि सांगितलं, तुझ्या 3ही राण्यांना हा प्रसाद सेवन करू दे, तुला सुलक्षणी पुत्र होतील, तुझे मनोरथ पूर्ण होईल. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. प्रसवतील त्या 3ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. यज्ञ पुरुषाचं हे वचन खरं ठरलं. कौसल्येला प्रभू श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्मले. चैत्र महिन्यातल्या शुद्ध नवमीला भर दुपारी सूर्याबरोबर मध्यान्ही आला असताना दशरथाची पुण्याई फळाला आली. कौसल्येनं अत्यंत तेजस्वी अशा एका पुत्राला जन्म दिला. 3ही लोक आनंदले. राजा राणी प्रजाजन सुखावले. नगरजनांचा आनंद तर ओसंडून वाहत होता. अयोध्येतील सर्व राम जन्माचं हे गीत मनापासून आळवून गात होते. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने विपुल जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राजगृही येई नवी सौख्य पर्वणी सौख्य पर्वणी पारावून अंबरल्या धेनु अंगणी धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच दुंद गोंधला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला पेंगुळल्या आत पात जागत्या कळा काय काय करीत पुन्हा उमलल्या कुळा उच्चरवे वायू त्यास हसून बोलला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला वाताही सुखद जनी पोचली जनी पोचली जनी गे हातून राजपती धावले गुणी धावले गुणी युवतींचा
पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला वीणारवनूपुरात पारलोपले पारलोपले करण्याचे कंठ त्यात अधिक दाबले अधिक दाबले बाबरल्या आम्रशिरी मुख गोखिला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला दिग्गज ही हलून जरा चित्रवाहती गगनातून आज नवे रंग पोहती मोत्याचा चूर नवी भरून राहिला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी नृत्य गायनी सूररंग आलयात मग्न मेदिनी मग्न मेदिनी डोलत सेली जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला रघुवंशाचे हे चारही कुलदीपक दिसा मासानं वाढत होते. त्यांच्या बाललीलांनी राजा राणी सर्वांनाच हर्ष होत होता. बघता बघता बालपण सरलं आणि राजपुत्रांचं विद्याध्ययन सुरू झालं. वेद शास्त्र धनुर्विद्या अश्वावरोहण सारं काही शिकून ते पारंगत होऊ लागले. तशातच एक दिवस महर्षी विश्वामित्र अयोध्येस आले आणि त्यांनी राजा दशरथाकडे एक मागणं मागितलं. हे राजा, माझ्या यज्ञाचे संरक्षण करण्यासाठी आणि राक्षसांपासून ही भूमी मुक्त करण्यासाठी तुझ्या ज्येष्ठ पुत्रास श्रीरामास माझ्याबरोबर पाठव. पुत्र मोहानं आणि काळजीपोटी प्रथम दशरथ राजानं नकार दिला, पण कुलगुरू वसिष्ठ ऋषींनी दशरथाला समजावलं की श्रीरामांनी महर्षी विश्वामित्रांबरोबर जाणं इष्ट आहे आणि गरजेचं आहे. श्रीराम लक्ष्मण हे राजपुत्र महर्षी विश्वामित्रांसह निघाले. श्रीरामांनी त्राटिकेसारख्या क्रूर असुरीचा वध केला. एकीकडे मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या सुसंस्कृत लावण्यवती कन्येचे सीतेचे स्वयंवर रचले होते. ही वार्ता कळल्यानंतर गुरु विश्वामित्रांनी श्रीरामास मिथिलेस नेले. स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे महाराजे आले होते आणि जनक राजांनी एक कठीण पण ठेवला होता. प्रत्यक्ष श्री शंकरांचं कृपा प्रसादरूप लाभलेलं शिवधनुष्य उचलून त्यास प्रत्यंचा लावायची. अनेक जण पुढे येत होते, पण शिवधनुष्य तिळभरही हलेना, कोणालाही उचलता येईना, सारेच अपयशी ठरत होते. मग महर्षी विश्वामित्रांनी आज्ञा करताच त्यांचे आशीर्वाद घेऊन श्रीराम पुढे आले. अत्यंत नम्रपणे त्यांनी त्या शिवधनुष्याला नमस्कार केला आणि काय सांगावं,
अत्यंत सहजपणे त्यांनी ते उचललं आणि प्रत्यंचा लावणार तर काय, कडाड असा आवाज आला आणि त्या शिवधनुष्याचे 2 तुकडे झाले. त्या शौर्यामुळे सर्वजण स्तिमित होऊन पाहत राहिले. श्रीरामांनी सीता स्वयंवराचा पण जिंकला होता. सीता मनोमन सुखावली. जनक राजाही अत्यंत कृतज्ञतेनं आनंदला. आणि मग भूमिकन्या सीतेचा श्रीरामांशी विवाह झाला. यथावकाश उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती या सीतेच्या बहिणींचा अनुक्रमे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी विवाह झाला. मिथिलेची कन्या अयोध्येची स्नुषा झाली. मिथिलेतील सारे आनंदानं सीता स्वयंवराचं गीत गाऊ लागले. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुष्यंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुष्यंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी. मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परिभयंकर नाद तोच होई. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परिभयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे 2 धनुष्याचे, श्रीरामानी केले तुकडे 2 धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे बावरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी राजे. अंधारुनिया आले डोळे बावरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी राजे. तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर
स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पित्राद्येने मुठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. पित्राद्येने मुठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. गौरवर्णते चरण चालती मंदिर सौख्याचे, गौरवर्णते चरण गाठती मंदिर सौख्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसेच भरले रामांगी मधुनु पुरस्वर ताल. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसेच भरले रामांगी मधुनु पुरस्वर ताल. सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे, सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगनामाची देवकरांच्या करती करताला. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगनामाची देवकरांच्या करती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे, त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा अंश विष्णूचा धरेची दुहिता ती सीता. गंधर्वाचे सूर लागले जगीता गाता, आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. रामचंद्र की पुत्र आणि स्नुषा
ह्यांच्या आगमनानं राजा दशरथ तृप्त झाला. तीनही राण्या सुखावल्या. राजा दशरथानं आता हे राज्य श्रीरामाकडे सोपवावं या विचारानं युवराज्याभिषेकाची तयारी सुरू केली. मात्र मंथरा दासीनं पसरवलेल्या विषानं मन कलुषित झालेल्या राणी कैकेयीनं पूर्वी मिळालेले 2 वर आत्ता वापरायचे ठरवले. स्वतःच्या मुलाला म्हणजे भरताला राज्य मिळावं आणि श्रीरामानं 14 वर्षे वनवासात जावं असं सांगितलं. पितृवचनासाठी राजप्रासाद सर्व सुखसुविधा सोडून कोणतीही तक्रार न करता श्रीरामांनी कष्टाचा वनवास स्वीकारला. म्हणूनच तर त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम राम आदर्श पुत्र म्हणतो. उत्तम पुत्र प्रभू श्रीराम तर उत्तम सहधर्मचारिणी म्हणजे माता सीता. पतीच्या सह जाण्यासाठी तिनेही सर्व सुखांचा त्याग केला. भ्रातृसेवा करणारा लक्ष्मण हा आदर्श बंधू तोही निघाला. निरोप द्यायला आलेल्या अयोध्येतील सर्व प्रजाजनांना श्रीरामांनी परत जायला सांगितलं. राम लक्ष्मण सीतामाई वनवासासाठी निघाले. रानावनातल्या वाटा तुडवत तमसा गोमती अशा नद्या ओलांडत गंगा किनारी शृंगवेरपुरी ते येऊन पोचले. निषाधाधिपती गुहराजा तिथं राज्य करत होता. तो श्रीरामांचा परमभक्त होता. श्रीराम गंगातीरी आले हे कळताच त्यानं भेटून श्रीरामांचं पूजन केलं आणि त्यानं विनंती केली की हे राज्य आपलंच आहे, आपण आता इथेच राहावं, येथे राज्य करावे. पण श्रीरामांनी त्याला समजावलं आणि सांगितलं की मला ही 14 वर्षे वनवासातच काढायला हवीत. त्यामुळे तू इतकंच कर, उद्यासाठी तयारी कर. उद्या प्रातःकाली आम्ही गंगा नदी पार करू. प्रातःकाळी गुहानं सज्ज ठेवलेल्या नौकेत प्रभू श्रीराम सीतामाई बसले. लक्ष्मण दोघांच्या मागे उभे राहिले. केवट नावाच्या नावाड्यानं गुहराजासह ही नौका वल्हायला सुरुवात केली. तिथे असणाऱ्या सर्वांचे डोळे भरून येत होते. गंगा मातेला प्रत्यक्ष धरणीवर आणणाऱ्या भगीरथ राजाचा वंशज प्रभू श्रीराम आज त्यालाच तारून नेण्याचं भाग्य गंगामाईला लाभलं होतं. गदिमांची विलक्षण प्रतिभा बघा. ते लिहितात, श्री विष्णूंचा हा अवतार भवसिंधूच्या करतो पार. तारक त्याला तारून नेऊ पदस्पर्शाने सर्वतरू. म्हणजे जो आपल्या सर्वांना या भवसागरातून तारणार आहे त्याला या गंगेच्या जलौघातून तारून नेण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. त्याच्या पदस्पर्शानं आपण पावन होऊया, त्यानं आपण भवसागरातून तरले जाऊ. पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम. त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभू नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. नकोस गंगे परत फिरूगा, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरूगा, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. ही दैवाची उलटी रे माथ्यावरचा ढळवू मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्या पासून दूर करू. आपुल्या पासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. भवसिंधूच्या करितो पार. श्री विष्णूचा अवतार भवसिंधूच्या करितो पार. तारक त्याला तारून नेऊ पदस्पर्शाने सर्वतरू.
जय जय राम। जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश। जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश। ऐल अयोध्या पडे अहल्ला, पैल उगवतील कल्पतरू, पैल उगवतील कल्पतरू। श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। जय गंगे जय जय राम। कर्तव्याची धरणी का, राम स्वीकरी हा वनवास। कर्तव्याची धरणी का, राम स्वीकरी हा वनवास। दासच त्याचे आपण का, मग कर्तव्यासी परत सरू, कर्तव्यासी परत सरू। श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। जय गंगे जय जय राम। अतिथी असो वा असो तराम, पैलला विणे अपुले काम। पैलला विणे अपुले काम, पैलला विणे अपुले काम। अतिथी असो वा असो तराम, पैलला विणे अपुले काम। भले बुरे ते राम जाणता, आपण अपुले काम करू, आपण अपुले काम करू। श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। जय गंगे जय जय राम। गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलयोग। गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलयोग। त्याचा वंश जनेसी तूही, दक्षिण देशा अमर करू, दक्षिण देशा अमर करू। श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। जय गंगे जय जय राम। पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन राम। पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम। त्रिदोषनाशी प्रवास हा, प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू, नाविक आम्ही नित्य स्मरू। श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। जय गंगे जय जय राम। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। जय गंगे जय जय राम। जय गंगे जय जय राम। गंगा नदी पार करून पुढे चालत चालत हे तिघे भरद्वाज ऋषींच्या आश्रमात पोचले। तिथून पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांनी काही काळ वास्तव्य केले। इकडे अयोध्येत मात्र राजा दशरथ पुत्र वियोगानं शोकाकुल झाला होता। श्रीरामांचा वियोग सहन न झाल्यानं राजा दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं। सारी नगरी दुःखात बुडाली होती। भरताला बोलवून घेण्यात आलं। त्याला घडलेली हकीकत कळताच त्याला खूप दुःखही झालं आणि स्वतःच्या आईच्या स्वार्थीपणाबद्दल रागही अनावर झाला।
श्रीरामांना शोधून परत आणण्यासाठी भरत निघाले. भरद्वाज ऋषींच्या आश्रमात त्यांना समजलं की श्रीराम चित्रकूट पर्वतावर आहेत. भरत रामाश्रमात आले. भावुक होऊन त्यांनी श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली. श्रीरामांनी त्यास जवळ घेऊन आलिंगन दिलं आणि क्षेमकुशल विचारलं. तेव्हा मोठ्या दुःखानं पितृनिधनाची वार्ता भरतानं त्यांना सांगितली. सर्वांवरच दुःखाची छाया पसरली. भरतानं श्रीरामांची क्षमा मागून त्यांना पुन्हा अयोध्येला येण्याची विनंती केली. ते म्हणाले, माझ्या आईच्या स्वार्थीपणामुळे आपणास वनवासी व्हावे लागले, हे क्लेश सहन करावे लागले. आपल्या पिताश्रींना आपण पारखे झालो, त्यासाठी मी आपली क्षमा मागतो. पण आपण पुन्हा अयोध्येस चलावं. हे राज्य केवळ आपलेच आहे, कृपा करून चला. तेव्हा अत्यंत शांतपणे प्रभू श्रीरामांनी नकार दिला आणि त्यांना समजावलं. जणू आयुष्याचं सारच सांगितलं. जे घडले त्यात कोणा एकाचा दोष नाही. ते माझे, तुझे, आपणा सर्वांचे कर्म आणि पूर्वसंचिताचं फळ आहे. मानव जन्मात प्रत्येकाला आपापले भोग भोगायचे, उपभोगायचे आहेत. हे सर्व क्षणिक आहे. ह्यातून कोणाचीही सुटका नाही, माझीही. स्वतःला सावर. आपण भावनेच्या आहारी जाऊन कर्म विसरून चालणार नाही. तू तुझे आणि मी माझे कर्तव्य पार पाडणं हेच इष्ट आहे. 14 वर्षे सरल्याशिवाय मी अयोध्येस येणार नाही, हे अंतिम सत्य आहे. तू राज्य संपदेचा सुयोग्य उपभोग घे. राज्याचे रक्षण कर. त्रिलोकात अयोध्येचा मान राख. आणि यापुढे मला बोलवण्यासाठी कोणीही वनात दूर येऊ नका. तुमच्या मनातील प्रेमभाव माझ्यापर्यंत पोचलाय आणि माझ्याही मनात तसेच प्रेम कायम राहील. आपण सर्वजण आपापली नियोजित कर्तव्य पार पाडूया. मला वाटतं गदिमा ह्या गाण्यामध्ये आयुष्याचं सत्य आणि सार अगदी सुंदर शब्दात मांडतात. मोजक्या अप्रतिम शब्दातून किती मोठा आशय त्यांनी मांडलाय बघा. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, किंवा वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. किती खरे आहेत ना हे शब्द. जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात. म्हणजे मृत्यूचाही जन्म काय कल्पना आहे बघा. किंवा 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हे सगळं वाचल्यावर गदिमांच्या चरणी केवळ नतमस्तक व्हावंसं वाटतं. सगळं दैवी आहे. प्रत्यक्ष सरस्वती देवी प्रसन्न असल्याशिवाय हे शक्यच नाही, हे पटतं. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. माय कै ना दोषी नभे दोषितात. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष
पत्नी होय या जगात सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात वर्धमान ते चाले माघरे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधी
वेश धारण करिका वेश तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपदा विनाही वर्षे दशोत्तरे चार संपदा विनाही वर्षे दशोत्तरे चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी खरंच डोळे भरून येतात आणि असं वाटतं की संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार म्हणजे 104 म्हणता आलं असतं पण गदिमांची प्रतिभा बघा त्यांनी कसं जुळून आणलंय आणि जेव्हा सत्य हे त्रिवार हे बाबूजींनी संगीत देताना बरोबर 3 वेळा घेतलं गेलंय म्हणजे खरंच त्यांचे शब्द आणि यांचं संगीत किती पूरक पोषक होतं आणि त्यातून ही जी काही दैवी निर्मिती झाली आहे ती आपल्या सगळ्यांसाठी कायम एक मोठा ठेवा आहे. आपणा साऱ्यांना पुढची कथा ज्ञात आहेच. वनवासात असताना छलकपट करून लंकाधिपती रावणानं सीतेचं हरण केलं. तिला लंकेस नेऊन अशोक वनात नजरकैदेत ठेवलं. इकडे श्रीरामांना आणि लक्ष्मणाला जटायूनं सर्व वृत्तांत कथन केला. आपल्या अर्धांगिनीला वाचवण्यासाठी श्रीराम दक्षिणेस निघाले. वाटेत वालीवधानंतर सुग्रीव, नल, जांबुवंत, अंगद आणि हनुमंत या सरस वानरवीरांचं सहाय्य त्यांना मिळालं. श्रीरामांसाठी त्यांच्या आज्ञेनं हनुमंतांनी उड्डाण केलं आणि लंकेस जाऊन सीतामाईची भेट घेतली. येताना लंका पेटवून दिली आणि नंतर पुनश्च उड्डाण करून परतले. आता खरा प्रश्न होता संपूर्ण वानर सेनेस लंकेपर्यंत न्यायचं कसं, हा समुद्र ओलांडायचा कसा. मग श्रीरामांनी ध्यान करून समुद्रास प्रगट होण्यासाठी आवाहन केलं पण तो काही प्रगट होईना. शेवटी त्यांनी शरवृष्टी सुरू केली. रामबाणाच्या भयानं समुद्र साकार प्रगटला आणि त्यानं विनवणी केली, हे प्रभो मला मर्यादा आहेत पण तुमच्या सैन्यात नळ नावाचा जो वानर आहे तो विश्वकर्म्यांचा पुत्र आहे, उत्तम वास्तुशिल्पी आहे, त्याला माझ्यावर सेतू बांधायला तुम्ही सांगा आणि मग रामनाम घेऊन बांधलेला सेतू मी मोठ्या आनंदानं मिरवेन. अहर्निश श्रीरामांचं नाव घेत 5 दिवस 5 रात्रींमध्ये 23 योजना लांब सुदीर्घ भव्य सेतू बांधला गेला
अगदी छोट्या खारुताईनंही आपला वाटा उचलायचं ठरवलं. रामनामानं अशक्यही शक्य होतं ना ते असं. सारेजण सेतू बांधता बांधता गाऊ लागले. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी, गजांगशा त्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी, गजांगशा त्या शिळा उचलुनी. जळात द्यारे जवे ढकलुनी, जळात द्यारे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा समी अलंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. फेका झाडे, फेका डोंगर, पृथ्वी झेलील त्याला सागर. फेका झाडे, फेका डोंगर, पृथ्वी झेलील त्याला सागर. ओढा पृथ्वी बैल तटावर, ओढा पृथ्वी बैल तटावर. बळवाग्नी डोलली रमाली, सेतू शेषावरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. राम भक्तिये दाटुनी बोटी, शततीर्थाच्या लबल्या पाठी. राम भक्तिये दाटुनी बोटी, शततीर्थाच्या लबल्या पाठी. सरकायाच्या पथिकासाठी, सरकायाच्या पथिकासाठी, श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय.
पतित पावन करता करता हे वानर गण रघुपती राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन युद्धाली जडूला तुझ्या स्तुतीच्या वेळी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय से तू नचहा क्रतुश्रमांचा विशाल हेतू श्रीरामांचा से तू नचहा क्रतुश्रमांचा विशाल हेतू श्रीरामांचा महिमा त्याच्या शुभ नामाचा महिमा त्याच्या शुभ नामाचा तव कुणी बघती संत कार्य हे सर्व दिशाचारी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय मुकुटकारुणी पीठवाडंका ओ विजयी राघव हरली लंका मुकुटकारुणी पीठवाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका से तुरूप हा धोतच शिरला उभया अंधारी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय से तू बांधारे 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 सागरी से तू बांधारे सागरी से तू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय त्यानंतर राम रावण युद्ध घडलं हे साऱ्यांना ज्ञात आहेच. असत्यावर नेहमीच सत्याचा विजय होतो आणि तसंच घडलं. रावण वधानंतर सीतामाईंची सुटका झाली, पण त्यांचे भोग काही संपले नव्हते. त्यांना दिव्य अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं. अर्थातच अत्यंत शुद्ध पवित्र निष्कलंक अशा सीतामाई त्यातून तावून सुलाखून बाहेर आल्या. नंतर पुष्पक विमानातून श्रीरामांसह सीतामाई लक्ष्मण यांनी अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. पण काही काळ एका आश्रमात राहिले आणि 14 वर्षे पूर्ण झाल्यावरच ते पुन्हा अयोध्येत परतले. श्रीरामांनी सीतामाईंनी वाली सुग्रीव अंगद इत्यादी सर्वांना यथायोग्य भेटी दिल्या. हनुमंताला काय द्यावं बरं? शेवटी सीतामाईंनी एक मौल्यवान हार मारुतीरायांना दिला. बाहेर येऊन हनुमंत त्या हाराकडे बघू लागले. एक एक रत्न तोडून बघू लागले. आत काहीतरी शोधू लागले. हे पाहून रागावलेले लक्ष्मण येऊन म्हणाले, अरे हनुमंता, हे तू काय करतोयस? तेव्हा मारुतीराय म्हणाले, अरे ही माळ मौल्यवान नाहीच मुळी. ज्याच्या आत श्रीराम नाहीत ती वस्तू मला कवडी मोलाची देखील वाटत नाही. तेवढ्यात श्रीराम सीतामाई तिथे आले. लक्ष्मणानं हकीकत सांगितली आणि हनुमंताला म्हणाले, तसं पाहिलं तर मग तुझ्या या देहात तरी कुठे राम आहेत, मग तोही का नाही फेकून देत? मारुतीरायांनी शांतपणे प्रभूंना वंदन केलं आणि मनोभावे रामनाम घेत आपल्याच हातांनी छाती फाडली आणि त्यात हृदयस्थ श्रीराम आणि सीतामाईंचं दर्शन घडलं. हे पाहून लक्ष्मण आणि सारेच थक्क झाले. प्रेमाने आणि आदराने लक्ष्मण मारुतीरायांना म्हणाले, धन्य आहेस तू हनुमंता, तुझी रामभक्ती काय वर्णावी. तू खरंच श्रेष्ठ रामभक्त आहेस.
प्रसन्न होऊन श्रीराम आणि सीतामाईंनी हनुमंताला वर मागायला सांगितला तेव्हा भक्तिभावाने मारुतीरायांनी एकच मागणं मागितलं, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. कधी न चळावे हे चंचल मन, श्रीरामा या चरणांपासून. जोवरी भूवरी राम कथानक, तोवर जन्म असावा. प्रभो मज एकच वर द्यावा. 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 या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा. एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून. कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून. जोवरी भूवर राम कथानक, तोवरी जन्म असावा. एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. रामकथानित वदने गावी, रामकथाया श्रवणी यावी. रामकथानित वदने गावी, रामकथाया श्रवणी यावी. श्रीरामा मज श्रीरामा, श्रीरामा मज श्रीरामा. विण दुसरा छंद नसावा. एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. पावन अपुले चरित्र वीरा, सांगू देत मज देव अप्सरा. पावन अपुले चरित्र वीरा, सांगू देत मज देव अप्सरा. श्रवणार्थी प्रभु अमर पडाया, दीनासी यावा. एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. मेघासममी अखंड प्राशीन, असेल तेथून श्रीरामायण. मेघासममी अखंड प्राशीन, असेल तेथून श्रीरामायण. मेघापरी मी शतधारांनी करीन वर्षावा. एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. रामकथेचे चिंतन गायन, ते रामाचे अमूर्त दर्शन. रामकथेचे चिंतन गायन, ते रामाचे अमूर्त दर्शन. इच्छा मात्रे यादा
वर द्यावा. जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण. जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण. सप्तस्वरानी रामकथेचा स्वाद मला द्यावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा. असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा. श्रीरामाचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. सूक्ष्म सूक्ष्मतम देहाधरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी. सूक्ष्म सूक्ष्मतम देहाधरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी. स्थली स्थली पण रामकथेचा लाभ मला व्हावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, पण तत्पूर्वी काही ऋणनिर्देश करायचे आहेत. प्रथम भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे याचे अध्यक्ष माननीय पांडुरंग मुखडे सर, सर्व विश्वस्त पदाधिकारी यांचे मनापासून आभार. कारण आज भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भक्तिसुधा फाउंडेशन प्रस्तुत गीत रामायण आम्हा साऱ्यांना इथं सादर करता आलं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. याची संकल्पना आणि निर्मिती भाग्यश्री केसकर आणि आशिष केसकर. विशेष सहाय्य डॉक्टर प्रशांत सुरू. गायिका भाग्यश्री केसकर आणि पल्लवी पोटे. या दोघीही पंडित राम मराठे यांच्या नाती आहेत. मगाशी जो एक योगायोग सांगितला की पंडित श्रीनिवासजी केसकर यांची नात अदिती केसकर आज सतारवाद आपल्याला साथीला आहे. साथ संगतीला अर्थात सतारवर अदिती केसकर, हार्मोनियमवर आशिषजी केसकर, तबला सिद्धार्थ कुंभोजकर, साईड रिदम मनोहर अत्रे. कलायन कल्चरल सेंटरचा हा बालचमू, ज्यांना हे भाग्य मिळालं की प्रत्यक्ष अयोध्येमध्ये हा कार्यक्रम सादर करता आला. अरियाना नातू, लास्यवी कोंडो, मिहीर आणि गोजेरी चित्राव, राधा आणि ओम धर्माधिकारी, आरुष खांजोडे, मुक्ता विधाते, दिव्या केळकर, तनया खळदकर, जिया लोढा, आर्या संघवी, वेद अकोलकर, देवश्री करमरकर, निखिल दामले आणि ज्ञानौश कुलकर्णी. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ऑन स्टेज इतकंच बॅकस्टेज महत्त्वाचं आहे आणि त्यांचे ऋणनिर्देश केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज ध्वनी संयोजनासाठी मदत करतायत प्रशांत उरुणकर, प्रकाश योजना सुधीर फडतरे,
रंगभूषा नरेंद्र वीर, वेशभूषा जाधव नाट्य संसार आणि सर्व पालकवर्ग, नेपथ्य विश्वास पांगारकर सर, विशेष सहाय्य विठ्ठल काका, जितेंद्र सुतार, अभिजित आणि भरतनाट्य मंदिरचे सर्वच. आणि अर्थात वक्ता वक्ताची नव्हे श्रोते विणत असं आम्ही हा कार्यक्रम सादर करतोय तो रंगत जातोय तो तुम्हा साऱ्या श्रोत्यांमुळे. त्यामुळे तुमचेही आभार. आपण कार्यक्रम फारच आवडला आणि विशेष म्हणजे माझे आडनाव बंधू आहेत म्हणून आणि ह्या गीत रामायणाच्या करता मी 501 रुपये दिले. धन्यवाद. आज अनेक मान्यवर इथे आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. मोहन जोशी सर आहेत, राहुल सोलापूरकर सर आहेत, सुनील नाईक सर आहेत, भोंडे सर आहेत, अनेक मान्यवर आहेत. म्हणजे कदाचित माझ्याकडनं अनवधानानं कोणाचं नाव राहिलं गेलं, रवींद्र खरे सर आहेत, भरतचे अनेक सर्वच विश्वस्त आहेत. किंवा जर माझ्याकडनं खरंच नाव राहिलं गेलं तर त्याबद्दल क्षमस्व. पण आम्ही मनापासून आलेल्या प्रत्येक रसिक श्रोत्याचे आभार मानू इच्छितो. आपण कार्यक्रमाच्याकडे वळूया. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, भाव खरा हवा, भाव अंतरी यथार्थ, देव देणारा समर्थ, करता करविता तोची, ऐसी प्रचिती आमुची. हनुमंतासारखा खरा भक्तिभाव तुम्हा आम्हाला लाभावा, हीच श्रीरामचरणी प्रार्थना. अयोध्यापुरी. खरंच विचार केला तर काय काय पाहिलं या अयोध्यापुरीनं. जिथं श्रीरामांचं पहिलं रडणं प्रगटलं ती अयोध्या. जिथं राजस बालरामांची पहिली पावलं उमटली ती अयोध्या. जिथं स्वयंवर जिंकून सीतामाईंना घेऊन गृहप्रवेश केला ती अयोध्या. पितृवचनासाठी वल्कल नेसून जिथून वनवासासाठी प्रस्थान ठेवलं ती अयोध्या. आणि नंतर राम रावण युद्ध जिंकून परतून पुन्हा रामराज्य स्थापलं ती अयोध्या. 14 वर्षांचा वनवास संपून मगच प्रभू अयोध्येस परतले. त्यांच्या आगमनाची सुवार्ता हनुमंतांनी सांगितल्यानंतर साऱ्यांमध्ये उत्साह संचारला. भरत शत्रुघ्न यांनी राजप्रासाद संपूर्ण अयोध्या नगरीत सजवली. सीतावर रामचंद्र की जय या गजरात त्यांचं आगमन झालं. भरतानं पुढे होऊन श्रीरामांना त्यांच्या पादुका परत दिल्या आणि म्हणाले, तुमचंच हे राज्य मी यथामती सांभाळलं, आता मात्र हे स्वीकारा. श्रीरामांनी मनापासून भरताला आलिंगन दिलं. तीनही माता आतुरतेनं वाट पाहत होत्या. माता कैकेयी यांना पश्चातापही झाला होता. माता कौसल्या, सुमित्रा यांना तर पुत्र भेटीचा कोण आनंद झाला. सारेच भारावले होते, सुखावले होते. असेच आनंदाने भारावलेले प्रजाजन गाऊ लागले, जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, जय जयकार, जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुरी उतरले
अभिषेक्ता तुझ जाणीव देता अभिषेक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिकामना पुरी होऊ दे राम राज्य या पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्नलोचनी राजा राघव सीता राणी राजा राघव सीता राणी चतुर्वेद से लोक पूजिते रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया सदा भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समय वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर स्वधर्म तत्पर शांती शांती मुनी वाचिती ती घेवो आकार ती घेवो आकार शांती शांती मुनी वाचिती ती घेवो आकार ती घेवो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की आपला एकच मिनिट अजून घेणार आहे.
खरंच मनापासून आपण सगळेजण आशीर्वाद द्यायला आला. हो, सर्व मुलांनी नामोल्लेख करता येत नाही, पण आमचे हे सगळे उत्साही पालक आहेत की जे अत्यंत नियमितपणे मुलांना प्रॅक्टिससाठी घेऊन येत होते. हे सगळं बसवताना त्यांचा खूप जास्त सहभाग ह्याच्यामध्ये होता. आणि त्याचबरोबर अजूनही काही मान्यवर आलेले आहेत. म्हणजे स्वतः गीतरामायण करणारे माननीय दत्ता चितळे सर इथे आलेले आहेत आणि अनेक मान्यवर इथे आहेत. त्या सर्वांनी आमच्या सर्व मुलांना आशीर्वाद असू द्या. पुन्हा एकदा भक्तिसुधा फाउंडेशन, भरतनाट्य मंदिर सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. जय श्रीराम. जय जय श्रीराम.